नमस्कार. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त 3 दिवस उरलेत. प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे आणि प्रचारासाठी शेवटचे अवघे काही तास उरलेले आहेत. आज आम्ही घेऊन येतोय खास ओपिनियन पोलचा तिसरा भाग. झी 24 तास आणि तालीम रिसर्च संस्था यांनी तयार केलेला अत्यंत विश्वसनीय आणि खात्रीशीर असा ओपिनियन पोल. शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी फुटल्यानंतर पुढच्या 4 दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला कवेत घेणारा पहिला ओपिनियन पोल आम्ही 2 ऑक्टोबरला प्रसारित केला. युती आणि आघाडी तुटल्यानंतर अवघ्या 4 दिवसात त्यासाठीचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या गुरुवारी म्हणजेच 9 ऑक्टोबरला आम्ही दुसरा ओपिनियन पोल प्रसारित केला. त्यासाठीचं सर्वेक्षण 6 आणि 7 आणि 8 ऑक्टोबरला करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातले सर्व उमेदवार त्यावेळी निश्चित झालेले होते. प्रचाराची रणधुमाळी रंगलेली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा देखील महाराष्ट्रात सुरू झालेल्या होत्या. काही उमेदवारांकडून पैशाचा पाऊस पडत होता आणि राज ठाकरेंसह सर्वांनीच नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ले सुरू केलेले होते. त्यावेळीच हा केलेला ओपिनियन पोल होता. आजचा तिसरा ओपिनियन पोल, तो तिसरा ओपिनियन पोल केला गेलाय महाराष्ट्रात 10 आणि 11 ऑक्टोबरला. प्रचाराचा हा अंतिम नरेंद्र मोदींसह सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा प्रचार एक प्रकारे महाराष्ट्रात अंतिम टप्प्यात आलेला होता. प्रत्येक पक्ष आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. बहुतांशी मतदार कोणाला मत द्यायचं हे यवना निश्चित करण्याच्या काळात, लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाचं विधान आहे, कोणाला मत द्यायचं हे निश्चित करण्याच्या काळात केला गेलेला हा ओपिनियन पोल आहे. त्यामुळे पहिल्या, दुसऱ्या आणि आजच्या तिसऱ्या ओपिनियन पोल मधल्या परिस्थितीत थोडा फरक आहे. महाराष्ट्राची गादी नेमकी कोणाला मिळणार याचा ठाम, अचूक आणि अभ्यासू निष्कर्ष तुम्हाला या ओपिनियन पोलमध्ये पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांपैकी सर्वसमावेशक अशा 30 मतदारसंघात सॅम्पल सर्वे करण्यात आला. विविध जातीपाती, धर्म, वयोगट, नोकरीधंदा, व्यवसाय करणाऱ्या, भिन्न सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशी पार्श्वभूमी असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या महिला आणि पुरुष मतदारसंघांचा सर्वे करून हा ओपिनियन पोल तयार करण्यात आला. प्रत्येक मतदारसंघात अनेक लोकांशी आपण बोललो. त्यापैकी 3451 मतदारांची प्रत्येकी सॅम्पल साईज घेऊन हा लेखाजोखा तयार करण्यात आला. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं उपलब्ध आकडेवारीची शास्त्रोक्त मांडणी करून त्यावर काही मॉडेल्स डेव्हलप करून वर्षानुवर्षाच्या अनुभवाचा कस लावून राजकीय कसोटीवर खरे उतरतील असे निष्कर्ष या ओपिनियन पोलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एखाद्या राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला मत देताना मतदाराच्या मनात नेमकं काय बरं असतं याचं तपशीलवार विश्लेषण पुढच्या तासाभरात आपण करणार आहोत. महाराष्ट्रात कुठल्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत, राज्यातल्या कुठल्या विभागात कुठला पक्ष आघाडीवर आहे, कुठला पक्ष पिछाडीवर आहे, कुठला पक्ष सरकार बनावं असं लोकांना वाटतं आणि एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत देण्याच्या मानसिकतेवर आता महाराष्ट्राचे मतदार येताना दिसत आहेत का, मोदींच्या सभांचा या निवडणुकांवर नेमका काय परिणाम होताना दिसतोय आणि कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पाहूया आजचा हा विशेष कार्यक्रम ओपिनियन पोल पार्ट 3. ओपिनियन पोल पार्ट 3 या कार्यक्रमात आज आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी. प्रकाश जोशी आमच्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. प्रकाशजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत अभय देशपांडे. अभय देशपांडेंना आपण सर्वजण ओळखता. अभयजी, आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत कोल्हापूरच्या आमच्या स्टुडिओमधून विजय चोरमारे. विजयजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. अंकुश काकडे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. अंकुश काकडे. सतीश देसाई, काँग्रेसचे प्रवक्ते. हे दोघेही आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत. काही क्षणातच आपल्याबरोबर संदीप प्रधान असतील आणि आत्ता या क्षणी आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबईचे खासदार किरीट सोमय्या. आपण पाहिलं असेल की किरीट सोमय्या असतील, अंकुश काकडे असतील, अभय देशपांडे असतील, संदीप प्रधान, प्रकाश जोशी हे आमच्या सर्व ओपिनियन पोलमध्ये आमच्या बरोबर होते आणि या सगळ्यांना घेऊन अत्यंत कष्टपूर्वक 10 आणि 11 तारखेला महाराष्ट्रातल्या 30 महत्त्वाच्या गावांमध्ये जे रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आहे अशा गावांमध्ये सर्व जातीपाती, धर्म, वयोगट
इन्कम ग्रुप्स या सगळ्याचा अभ्यास करून काढलेले हे काही निष्कर्ष मी आपल्या समोर सादर करणार आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. ओपिनियन पोल फेज 3. सर्वात महत्वाचा आणि कळीचा प्रश्न, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ज्याची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतात, तोच हा प्रश्न. भारतीय जनता पक्ष तब्बल 110, शिवसेना 52, काँग्रेस 68, राष्ट्रवादी काँग्रेस 39, मनसे 7 आणि इतर 12. पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पक्ष 110, शिवसेना 52, काँग्रेस 68, राष्ट्रवादी 39, मनसे 7 आणि इतर 12. आपण पोल 1, 2 आणि 3 ज्या प्रेक्षकांनी पहिले 2 पोल पाहिले असतील त्यांच्या हे ताबडतोब लक्षात येईल. जे आता हा बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा ही आकडेवारी मी पुन्हा एकदा सादर करतोय. लक्षात घ्या प्रेक्षक हो, 5 पक्ष वेगवेगळे लढल्यानंतर अशा प्रकारे 3 ओपिनियन पोल करून अत्यंत सखोल असं त्याचं विश्लेषण करण्याचा हा महाराष्ट्रातला पहिला आणि एकमेव चॅनल, हा पहिलाच एकमेव प्रयत्न आहे. आपण पहिल्या पोलमध्ये पाहिलं भारतीय जनता पक्षाला 90 जागा, दुसऱ्या पोलमध्ये 96 जागा, तर आता 110 जागा. शिवसेनेला 61 वरून 57 आणि त्यावरून 52 अशा प्रकारचा त्यांचा प्रवास. तर काँग्रेस 72 वरनं 63 वर दुसऱ्या ओपिनियन पोलमध्ये घसरलेली होती, तर आता पुन्हा 68 वर स्थिरावलेली दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस 38 वरून 40 वर दुसऱ्या ओपिनियन पोलमध्ये गेली होती, तर ती आता 39 वर स्थिरावताना दिसते. तर मनसेचे जे आकड्याचे अंदाज आहेत, 6 जागांचा पहिला अंदाज होता, त्यानंतर 9 जागांचा आणि आता 7 जागांवर स्थिरावताना दिसतोय. अर्थात हे 10 आणि 11 तारखेला केले आहेत. आजचा आणि उद्याचा जो प्रचार आहे त्याचा नेमका मतदारांवर काय परिणाम होतो हे आपल्याला एक्झिट पोल मधून कळणार आहे. आणि हे एक्झिट पोल घेऊन सुद्धा मी तुमच्यापर्यंत येणार आहे. इतर पक्ष ज्यांना पहिल्या पोलमध्ये 21 जागा होत्या, दुसऱ्या पोलमध्ये 23 जागा होत्या आणि तिसऱ्या पोलमध्ये आता त्यांना फक्त 12 जागा आपल्याला मिळताना दिसत आहेत. आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाला 110 जागा, तब्बल दुसऱ्या ओपिनियन पोल पासून जर आपण पाहिलं तर 14 जागांचा फायदा होताना दिसतोय. अर्थात पहिला प्रश्न आणि पहिली प्रतिक्रिया, किरीट सोमय्या. हा जो ग्राफ आहे ना, आता पुढे जाणार आहे. तुम्ही पहा, 90, 93, 110 आणि 15 तारखेला 6:05 आपण जर एक्झिट पोल जर घेतला तर 110 ते 140 क्रॉस केलेले असेल. कारण की आता जो पुढचा स्विंग आहे ना, बाकी सगळे पक्ष खाली चाललेले आहेत, भाजप वर चाललेले आहेत. जे भाजपला 24%, 28%, आता 30+ % आलं असेल. मी आपल्याला प्रत्येक ओपिनियन पोलचं आपल्या चर्चेत सांगितलं, आमचं टार्गेट 34% आहे. 32% क्रॉस केलं की वी विल बी क्रॉसिंग 140 सीट. आता पुढचा 1% आणि 2%चा स्विंग हा नंबर ऑफ सीट तर एकदम 10 ते 20 जागाचा फरक करतो. 1% वाढला की 10 सीट वाढणार आणि 2% वाढले तर 27 जागा वाढणार. किरीटजी अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं अशा करता बरोबर आहे. जर आपण 2009च्या विधानसभा निवडणुका पाहिल्यात, मग त्या भारतीय जनता पक्ष असेल, सेना असेल, काँग्रेस असेल, एनसीपी असेल आणि मनसे असेल, 0 ते 5% इतक्याच फरकानं जिंकलेल्या किंवा हरलेल्या जागांची जर आपण यादी पाहिली तर ती 60 पेक्षा जास्त येते. म्हणजे 60 जागा काही पक्षांनी अशा जिंकल्या होत्या किंवा हरल्या होत्या की ज्याचं मार्जिन, व्हिक्टरी मार्जिन हे अत्यल्प होतं. मला आठवतंय एक जागा प्रमोद जठार यांची कोकणातली अवघ्या 34 मतांनी जिंकलेली होती. अशा अनेक जागा असतात की ज्या जागांमध्ये अर्धा टक्का जरी मतदान वाढलं किंवा अर्धा टक्का जरी मतदान कमी झालं तरी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतांचा स्विंग येऊ शकतो. जो स्विंग तुम्हाला ज्या जागा अधिक फरकाने जिंकलेल्या आहेत तिथे पाहायला मिळत नाही. किरीट सोमय्या. मी माझं स्वतःचं उदाहरण देतो ना. 2009 मध्ये
मी फक्त 2009चे मताने हारलो होतो लोकसभा, म्हणून 0.5% स्विंग जे आम्ही जे सेफोलॉजिस्ट कन्सल्ट करतो त्यांचं असं म्हणणं आहे की नाव द वोटर्स कॅम्पेन इज ऑलमोस्ट मॅच्युअर्ड. म्हणजे मी आज 12 तारखेचं रात्रीचं सांगतोय आणि 12 तारखेचं रात्रीची स्थिती अशी आहे की आणखीन 3% अनडिसाइडेड वोटर एडिशनल आमच्या बाजूने आलेले आहेत. अजून महाराष्ट्रात 8 ते 10% मतदार अनडिसाइडेड आहेत. बरोबर आहे. ते एक अनडिसाइडेडला घेणं आणि दुसरं आमच्या मतदारांचं पोलिंग पर्सेंटेज 5% वाढवणं, या दोनवर भाजपला स्पष्ट बहुमत हे निर्भर राहणार आहे. आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडे, आकडे जर आपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की एक तिसरं कॉम्बिनेशन असे येऊ शकतं, ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्ष आणि तुमचा पक्ष म्हणजेच एनसीपी असा देखील पर्याय अंकगणिताच्या रेट्यामुळं का होईना पुढे येऊ शकतो. काय सांगाल? निरगुडकरजी, पहिल्यापासून आम्ही सांगत आलेलो आहोत आणि 1999 साली ज्यावेळेला पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हापासून आत्ता या क्षणापर्यंत अनेक जण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील, त्यांची अंतर्गत छुपी युती आहे, अशा प्रकारच्या वावड्या गेली 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आपण ऐकलेल्या आहेत. आपण देखील आता तेच म्हणताय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय पवारसाहेबांनी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना यांच्याबरोबर कधी जाणार नाही. अंकुश काकडे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आज सकाळी मी शरद पवार यांची मुलाखत घेतली, त्यावेळी त्यांनी हा स्पष्ट प्रश्न विचारला होता आणि तेव्हा त्यांनी स्पष्टपणे अशाच प्रकारच्या कुठल्याही तडजोडी पूर्णपणे नाकारल्या. एवढंच काय तर केंद्रात तुम्हाला एखादं मंत्रिपद मिळणार आहे का या विषयावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की यापुढे केंद्रात आणि राज्यात कुठलंही प्रशासनिक स्वरूपाचं पद आता मी घेणार नाही असं सांगितलेलं आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर सतीश देसाई, तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाला घेतल्याशिवाय जसं सरकार स्थापन होऊ शकत नाही अशी परिस्थिती भाजपा क्रमांक 1 वर येताना आपल्याला दिसतोय, तसंच दुसरं एक सत्तेचं गणित आपल्याकडे असं येऊ शकतं, ते म्हणजे काँग्रेस एनसीपी शिवसेनेला घेऊन सत्ता फॉर्म करू शकते. काय सांगाल या शक्यतेबद्दल? नाही, राजकारणामध्ये कुठल्याही शक्यता कोणत्याही क्षणी होऊ शकतात, होऊ शकतही नाहीत. शेवटी तो आकड्यांचा खेळ आहे आणि या संदर्भामध्ये नेमका निर्णय काय घ्यायचा की एनसीपी बरोबर, एनसीपी आणि काँग्रेस ही खरं म्हणजे मूलतः दोघांची विचार प्रणाली एकच आहे, एकाच ध्येयानं किंवा एकाच विचारानं चाललेली दोन्ही पक्ष आहेत. युती आघाडी तुटली म्हणजे सगळे मार्ग बंद झाले असं होत नाही. पण या संदर्भातला शेवटचा निर्णय आहे तो दिल्लीला हायकमांडच घेईल निर्णय या संदर्भामध्ये. पण कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेबरोबर जाईल असं मला मुळापासून वाटत नाही. शिवसेनेबरोबर जाणार नाही असं म्हणतात. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न प्रकाश जोशी आपल्याला, एक प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना एकत्र आणायला भाग पाडणारेच निकाल आता जनता समोर देते असं वाटतं का आपल्याला? हां, निश्चितपणे. कारण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे एक राजकीय वातावरण होतं तेच वातावरण नंतर विधानसभेच्या आधी तसंच चालू राहिलं. युती आणि आघाडी जरी तुटली असली तरी जनतेने त्यांचे मतदार जे आहेत त्या मतदारांची मतं कायम आहेत. म्हणजे आयडिओलॉजिकली त्यांचं जे काही इन्क्लिनेशन आहे ते कायम असल्यामुळे ते आपल्याला हे आपला आजचा जो आपण पोल सर्वे केला आहे त्याच्यात ते दिसून येतं. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की पूर्ण महाराष्ट्र जो आहे हा राजकीय स्थित्यंतराच्या अवस्थेमध्ये आहे आणि एक स्थित्यंतर होताना आपल्याला ह्या पोलमधनं दिसून येतं. त्या स्थित्यंतराचं एक लक्षण असंही दिसतंय की मनसे आणि राष्ट्रवादी यांची पॉप्युलॅरिटी तर दिसते, विशेषतः मनसेच्या सभांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होते, परंतु मतामध्ये परिवर्तन होताना दिसत नाहीये. 11 तारखेला हा सर्वे केलेला आहे, 12 आणि 13च्या सभांचा आणखीन काही परिणाम होऊन
एखाद 2 टक्क्याचा जरी फरक पडला तर कधी जागांचा फरक पडू शकतो. तो पडणार आहे का हे एक्झिट पोलमध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण ओपिनियन पोल प्रत्येक विभागवार म्हणजेच कोकणात भाजपला किती, सेनेला किती, मराठवाड्यात एनसीपीला किती आणि काँग्रेसला किती या सगळ्याचा लेखाजोखा म्हणणार आहोत. कुठे जाऊ नका पाहत राहा. झी 24 तास आपण पाहताय ओपिनियन पोल भाग 3. नमस्कार. ओपिनियन पोल फेज 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत. आपल्या स्टुडिओमध्ये संदीप प्रधान आत्ताच जॉईन झाले. संदीप प्रधान, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपण मुंबईमध्ये नेमकं कोणाला काय मिळणार आहे ते पाहूया. मुंबईमध्ये ओपिनियन पोल 3चे जे आकडे आहेत ते आकडे मी तुमच्या समोर दाखवतोय. भारतीय जनता पक्ष 14, शिवसेना 10, काँग्रेस 10, राष्ट्रवादी 1, मनसे 1 आणि इतर 0. मुंबई तुलनात्मक जर आपण पोल 1, पोल 2 आणि पोल 3 मध्ये त्यांचं प्रोग्रेशन कसं झालं ते जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्ष 11 वरून 12, 12 वरून 14, शिवसेना 8 वरून 7 आणि पुन्हा 10, काँग्रेस 8, 8, 10 तर राष्ट्रवादी 5, 5, 1. 4 जागांचं नुकसान राष्ट्रवादीला मुंबईमध्ये प्रचंड मोठा घाटा दिसतोय. मनसे 1, 1 तर इतरांच्या 3 जागा या कायम राहताना दिसत आहेत. आपल्याबरोबर आता संदीप प्रधान आलेले आहेत. संदीप प्रधान, भारतीय जनता पक्ष 12 वरून 14 जागांवर आपल्याला या ठिकाणी गेलेला दिसतोय. या ज्या 2 जागा वाढताना दिसत आहेत, काय अंदाज आहे? कांदिवली पूर्व, मालाड पश्चिम? नाही, मोदींनी 3 जवळपास सभा घेतल्या मुंबईमध्ये आणि त्याचाच हा इम्पॅक्ट आहे. मोदींना आता रिस्पॉन्स सुद्धा मुंबईमध्ये चांगला मिळालेला आहे. पण ओव्हरऑल आपण जर विचार केला तर 110 हा जो फिगर आहे त्याचा जर विचार केला तर पंतप्रधानांनी 22 सभा घेतल्यानंतर 110 जागा ही निश्चितच मला समाधानकारक वाटत नाही. पण मुंबईमधले मागच्या वेळेच्या त्यांच्या जागा ज्या होत्या, काय 5-1 जागा होत्या, त्याच्या तुलनेमध्ये 14 जागा ही निश्चित प्रगती आहे. शिवसेनेने सुद्धा 10 जागा एकूण दिसत आहेत. ते मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे युती तुटल्यानंतर सुद्धा त्यांची मुंबईत त्यांनी त्यांचं स्थान कुठेतरी टिकवून ठेवलेलं आहे. राष्ट्रवादीला जो फटका बसलेला आहे तो मला असं वाटतं की जे काही अगदी वक्तव्य गेल्या काही दिवसामध्ये आणि आता कालचं जे काही गृहमंत्र्यांचंच वक्तव्य आलेलं आहे की बलात्काराच्या संदर्भामध्ये, त्याच्याचमुळे हा मला वाटतं 4 जागांचा फटका बसलेला आपल्याला त्यांना दिसत असेल. अभय देशपांडे, हाच प्रश्न तुम्हाला आहे की नेमक्या कोणत्या जागा आपल्याला वाटतात? वरळी, कुर्ला, विक्रोळी, काय सांगाल? नाही, पंचरंगी लढती असतील किंवा बहुरंगी लढती असतील तरी त्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण विचार केला तर त्या सरळ किंवा तिरंगी लढती होत जातात. म्हणजे त्यातले कमजोर जे उमेदवार असतात ते हळूहळू बाजूला जातात आणि मतांचं कुठेतरी कन्सॉलिडेशन व्हायला सुरुवात होते. आणि ते कन्सॉलिडेशन एकदा सुरू झालं की कमजोर उमेदवार बाजूला पडले की त्यात मध्ये मला वाटतं चुरस होते. आणि त्या चुरशीमध्ये मुंबईमध्ये आज मला तरी वाटतंय की काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असं एक तिरंगी स्वरूप या निवडणुकीला आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा किंवा मनसे म्हणा हे थोडेसे बाजूला जाताना दिसत आहेत. मागच्या वेळेस शिवसेनेला सगळ्यात मोठा फटका बसला होता तो मनसेमुळे, आणि मनसे यावेळेस थोडंसं कमी झाल्यामुळे शिवसेना आपल्या जागा टिकवू नये किंवा एक जागा वाढताना आपल्या या फेज 3 मध्ये दिसते. अभय देशपांडे, हा उद्धव ठाकरे यांनी स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेत, जबाबदारी घेत, मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे असं सांगणं किंवा गुजराती मराठी मताच्या विभाजनामुळे 1-2 जागांचा फायदा होताना दिसतोय? नाही, नक्कीच आहे. फायदा तर आहे की याच्यामध्ये मतांचं ध्रुवीकरण तर झालेलंच आहे. म्हणजे ते पूर्ण ध्रुवीकरण होणार नाही की संपूर्ण मराठी माणूस पूर्णच भाजपपासून दूर जाईल किंवा मराठी माणूस पूर्णतः या 2च पक्षात विभागला जाईल असं नाही. परंतु बहुतांश जो आपण म्हणतो समाज जोडलेला असतो, ज्या पक्षाची ओळख असते, तो आज मराठी भाषिक तिकडे आहे. पण मराठी भाषिकाबरोबर विनिंग कॉम्बिनेशनमध्ये जे ॲडिशनल वोट यायला लागतात ते जर शिवसेनेकडे आले नाही तर मग त्यांना पुढे जाता येत नाही. आहे त्या मतांवर एवढं टिकवून ठेवणं सुद्धा मला वाटतं की हा फार मोठा आकडा आहे. कारण जोपर्यंत मुंबईत काही ना काहीतरी 2 घटक एकत्र येत नाही तोपर्यंत विनिंग कॉम्बिनेशन होत नाही. आता या तिरंगी लढतीमध्ये मला वाटतं की तेवढी मतं त्यांना पुरेशी पडतायत. आता ही तिरंगी लढत आता उद्या जर दुरंगी जर झाली तर मग काँग्रेसला आणखी फटका बसू शकतो. आपल्याबरोबर विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, एकूणच आपण पाहिलंय भारतीय जनता पक्षाच्या जागा 96 वरून 110 होत आहेत, शिवसेनेच्या कमी होत आहेत, एनसीपीच्या कमी होताना दिसत आहेत, तर काँग्रेसच्या वाढताना दिसत आहेत. मनसे आहे त्यापेक्षा सुद्धा मागच्या वेळेपेक्षा थोडं कमी येताना दिसतंय. काय सांगाल?
विजय चोरमारे, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला याचं कारण वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या प्रमाणावरच्या सभा. येतोय बोला. हॅलो, येतोय आवाज? बोला हॅलो, बोला बोला. येतोय. हां, भाजपच्या जागा वाढलेल्या दिसतात. त्यात भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढलेल्या दिसत आहेत. त्याचं कारण असं मला दिसतं पहिल्यांदा की नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या ज्या मोठ्या संख्येने सभा झाल्या त्या सभांना मिळालेला प्रतिसाद आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातले खूपसे मंत्री, राजनाथ सिंग असतील, सुषमा स्वराज असतील, स्मृती इराणी असतील, यांच्या सभा असतील, या सगळ्या सभा अन्य कुठल्याही पक्षापेक्षा एकूण राजकीय वातावरण तापट ठेवण्याची शक्ती भारतीय जनता पक्षाकडे यावेळी जास्त होती, हे आपण पाहिलेलं आहे. अन्य पक्षांचं बघितलं तर शिवसेनेकडून फक्त उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फक्त राज ठाकरे, काँग्रेसकडून फक्त पृथ्वीराज चव्हाण आणि एनसीपीकडून शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे अशी खूप मोजके लोकांची फौज प्रचारात होती. भारतीय जनता पक्षाकडं प्रचारासाठी स्टार कॅम्पेनर खूप मोठ्या संख्येनं होते आणि त्यांनी राज्यभर तो प्रचाराचा गदारोळ उडवून दिला. मला वाटतं त्याचं प्रतिबिंब यामध्ये दिसत असावं आणि त्यामुळं गेल्या 3 टप्प्यात ह्या ज्या जागा वाढताना दिसत आहेत तो भारतीय जनता पक्षानं प्रचाराचा जोर जो वाढवत नेला ते कारण असावं असं दिसतंय. बरोबर. आणि दुसरा जो मला इथं मुंबईत आता काँग्रेस तिरंगी लढतीत येते असं दिसते, महत्वाच्या भूमिकेत येताना दिसते. त्याचं कारण असं. हॅलो, हा बोला. हॅलो, दिसते. त्याचं कारण असं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे मतदार त्यांच्यात विभागले गेल्यानंतर कितीही म्हटलं तरी काँग्रेसची एक वोट बँक मुंबईत कायम स्वरूपाची आहे आणि त्या वोट बँकेला जी कधीही भाजप किंवा शिवसेनेकडे गेली नाही त्या वोट बँकेचा फायदा इथं काँग्रेसकडे गेलेला दिसतोय. आणि अर्थात जो राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता तो वर्ग सुद्धा त्यानिमित्तानं पर्याय म्हणून शिवसेना भाजपचा पर्याय म्हणून काँग्रेसकडे सरकला दिसतोय आणि त्यामुळे ही काँग्रेसची स्थिती सुधारलेली दिसते मला. बरोबर आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी प्रेक्षकांसाठी ठाण्याचे आकडे दाखवणार आहेत. ठाण्याचे कुणाला किती जागा, तिसऱ्या पोलमध्ये प्रस्तावित जे आकडे आता दिसत आहेत त्यात भारतीय जनता पक्ष 9, शिवसेना 9, काँग्रेस 1, पुन्हा एकदा सांगतो काँग्रेस फक्त 1, राष्ट्रवादी 2, मनसे 2 आणि 1 इतर. म्हणजे जर आपण ठाण्याचं तुलनात्मक चित्र पोल 1, पोल 2 आणि पोल 3 मध्ये पाहिलं तर 8 वरून भारतीय जनता पक्षाची 1 जागा वाढताना दिसते आहेत. शिवसेनेला तब्बल 4 जागांचा ठाण्यामध्ये फायदा होताना दिसतोय. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना ही त्यांची घोषणा होती. काँग्रेसला 5 जागांचं नुकसान होताना दिसतंय तर राष्ट्रवादी 4 जागांचं, पहिल्या पोलपासून 5 जागांचं आणि दुसऱ्या पोलपासून 4 जागांचं, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागेचं तर मनसेला 1 जागेचा फायदा होताना दिसतोय. तर इतर 1 जागा आपल्याला मिळताना दिसते. या विषयावरची चर्चा आपण करणार आहोत. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय ओपिनियन पोल पार्ट 3. ओपिनियन पोल 3 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय ठाण्याची तुलनात्मक परिस्थिती. भारतीय जनता पक्षाची 1 जागा, शिवसेनेच्या 4 जागा या ठिकाणी वाढताना दिसत आहेत. अभय देशपांडे आपल्या बरोबर. अभय देशपांडे, 1 जागा भारतीय जनता पक्षाची तर शिवसेनेला 4 जागा, म्हणजेच कल्याण, ठाणे शहर आणि नवी मुंबई हे तीन त्यांचे बालेकिल्ले ठरू शकतात. ते नक्कीच ठरू शकतात. मागच्या आपण पहिल्या ओपिनियन पोलमध्ये ज्यावेळेस काँग्रेसला 6 जागा दिल्या त्यावेळेस थोडंसं आश्चर्य वाटलं होतं, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व आता फार थोडं आणि एक लिमिटेड पॉकेटमध्ये राहिलं आहे. म्हणजे थोडासा पालघर वगैरेचा भाग जर वगळला तर ठाण्यात काँग्रेस आता पूर्वीसारखी मजबूत राहिलेली नाही. ती जागा पूर्णतः तिथे राष्ट्रवादीने व्यापली आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथे ठाण्यामध्ये काँग्रेसला अचानक एवढं बळ कुठून प्राप्त होणार अशी शंका होती आणि मला वाटतं की ते आता स्पष्ट झालेले आहे तिसऱ्या ओपिनियन पोलमध्ये. शिवसेनेच्या बाबतीत विचार करायचा झाला तर शिवसेनेकडे आज तिथल्या महापालिका आहेत. महापालिकांच्या तिकडे फार मोठं केडर आहे आणि या केडरमध्ये म्हणजे मुंबईपासून अवघ्या 30 किलोमीटर वर असूनही तिथे मनसेला अजून फारसा आपला जम बसवता आलेला नाही आहे.
त्यामुळे ते जे केडर आहे ते विभागलं गेलेलं नाहीये. अजूनही शिवसेना खूप प्रबळ आहे तिथे. म्हणजे इव्हन आता भाजपाला सुद्धा तिथे उमेदवार बऱ्याचपैकी बाहेरनं शोधावे लागले, आणावे लागले आहेत. त्या उमेदवारांना थोडीशी ताकद देऊन काहीतरी लढत द्यायचा प्रयत्न चालू आहे. पण तो तिथे आता खरी लढत जी आहे ती शिवसेना विरुद्ध इतर पक्ष आहे. काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, काही ठिकाणी शिवसेना भाजप राष्ट्रवादी, काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप, अशी पण लढत आहे काही 2-3 ठिकाणी. याचा स्वाभाविक ॲडव्हान्टेज मला वाटतं तिथे शिवसेनेला मिळतोय. आणि कदाचित हे आकडे उद्या जर ॲक्च्युअलमध्ये शिवसेनेचा आकडा आणखी वाढला तर आश्चर्य वाटायला नको. आपण जातोय पुढे, कोकणामध्ये जातोय आपण. बघूया कोकणामधलं चित्र काय आहे. भारतीय जनता पक्ष 3, शिवसेना 8, काँग्रेस 4, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर कोकणामध्ये खातंही उघडत नाहीत. अशा प्रकारचं आत्ता ओपिनियन पोलचे अंदाज आहेत. 10 तारखेपर्यंतच्या 11 तारखेपर्यंतच्या ओपिनियन पोलचे अंदाज आहेत. आज आणि उद्याच्या प्रचाराचा नेमका काय परिणाम होतो हा आपल्याला एक्झिट पोलमध्ये दिसणार आहे. आणि तो एक्झिट पोल घेऊन मी मतदानाच्या दिवशी रात्री याच पॅनल बरोबर आपल्या सोबत असणार आहे. तुलनात्मक परिस्थिती कोकणातली कशी होती ते आपण पाहूया. भारतीय जनता पक्ष कोकणामध्ये 2 जागांचं नुकसान घेताना दिसतोय, तर शिवसेनेला 5 जागांचा तब्बल फायदा. बघा प्रचाराचा कसा परिणाम होत असतो ते आपण इथे बघू शकताय. आपण पाहताय 3 वरून 8 वर, 4 वरून 4 वर, 2 वरून 0 वर, 0-0 आणि इतरांच्या 2 वरून 0 जागा. आपण पाहिलं असेल की कसा फरक पडत असतो. कोकणामध्ये शिवसेना वाढतेय तर राष्ट्रवादीचं नुकसान होताना दिसतंय. आपल्याबरोबर अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडे, स्वतः सुनील तटकरे मैदानात नसल्याचा फटका तुमच्या पक्षाला कोकणात बसताना दिसतोय. हे आता तरी मान्य कराल का की सुनील तटकरे वुड हॅव मेड द होल डिफरन्स? सुनील तटकरे आम्ही सुरुवातीपासूनच, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी अतिशय मर्यादित माणसं होती, म्हणून आम्ही सुनील तटकरेंना विधान परिषदेवरती जागा दिली आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी दिलं आहे. आज आपण दाखवत आहेत आम्हाला की त्या ठिकाणी, परंतु कोकणातली परिस्थिती ही निकालामध्ये आम्हाला निश्चितच चांगली पाहायला मिळेल. कारण कोकणामध्ये सुनील तटकरे असतील, भास्करराव जाधव असतील किंवा आता उदय सामंत जरी आमचा पक्ष सोडून गेले असले तरी गेल्या 5 वर्षात या तिघांनी मंत्री म्हणून त्या ठिकाणी केलेलं काम हे निश्चितच चांगलं आहे. जरूर त्या ठिकाणी उदय केसकर, दीपक केसकर आम्हाला सोडून गेले किंवा त्या ठिकाणी थोडंसं तिकीट वाटपाच्या वेळेला थोडंसं गडबड झाली, परंतु आम्ही आमच्या गेल्या वेळेच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या या निवडणुकीमध्ये राखू अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. आजचा आणि उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या 2 दिवसामध्ये सुनील तटकरे आजपासून तिथे आहेत, त्यामुळे दोन्ही दिवसामध्ये ते असतील, भास्करराव जाधव असतील. मी तुमचं कौतुक करतो की सुनील तटकरे कोकणासाठी किती महत्वाचे आहेत हे एक प्रकारे तुम्ही मान्य केलं. कोकणातल्या राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी मान्य केलं असतं आधी, तर कदाचित अशा प्रकारचा ओपिनियन पोल सर्वे आला नसता. आपल्याबरोबर प्रकाश जोशी आहेत. प्रकाश जोशी, आपण पाहिले शिवसेनेला 3 वरून 8 जागा तब्बल आपण इथे मिळताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे सिंधुदुर्गातल्या 2, रत्नागिरीतल्या मला वाटतं 3 किंवा 4 जागा या ठिकाणी, किंवा रायगडमधल्या 2 जागा, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन येताना दिसतंय. म्हणजेच एक प्रकारे शिवसेना आणि कोकण हे नातं पुन्हा एकदा दृढ होत आहे. हा, निश्चितपणे ज्या पद्धतीने शिवसेनेचा आणि त्याचबरोबर मनसेचा सुद्धा जो प्रचार सुरू आहे एक आक्रमक पद्धतीने, आणि त्याबरोबर त्यांची भाजपवरची टीका, यामुळे कुठेतरी मराठी मतं जी आहेत विशेषतः कोकणातली ती एकवटलेली आहेत. आणि दुसरं मला ह्या ज्या आपले सगळे आकडे समोर येत आहेत त्यातनं मला एक असं दिसतंय की एका बाजूला सेक्युलर पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर छोटे पक्ष, आणि दुसऱ्या बाजूला भाजप, शिवसेना आणि मनसे. तर ह्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे ताळमेळ नाही, एकमेकाच्या विरुद्ध काम करत आहेत. परंतु भाजप, शिवसेना आणि मनसे ह्याच्यात कुठेतरी असं मला असं वाटतंय की ज्यावेळेस आपण आता अभय देशपांडे यांनी सांगितलं की ज्यावेळेस शॉर्टलिस्टिंग होईल, म्हणजे मतदार ज्यावेळेस आता शॉर्टलिस्टिंग करतायत की बुवा आता ह्या आपल्या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक असली तरी समोर फक्त 2 किंवा 3च उमेदवार आहेत, तर त्यावेळेस म्हणजे तिथं नेत्यांचा कुठेही संबंध नाही, पण मतदारच ठरवत आहेत. आणि ते कुठेतरी त्यांना असं वाटलं की हा जर आपला उमेदवार मागे पडतोय
तर ती मतं फुली मारून त्याला ती शिफ्ट होत आहेत मतं. त्यामुळे मला असं वाटतं की शिवसेनेचे मत किंवा ते जे आकडे आपले वाढलेले दिसत आहेत त्याला हा एक कारणीभूत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी किरीट सोमय्या तुमच्यासाठी छोटा प्रश्न. आपल्याला भारतीय जनता पक्षाला 1-2 जागांचं नुकसान होताना दिसतंय. या जागा अत्यंत निसट्ट्या मार्जिननं मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या होत्या. तुमच्या पक्क लक्षात आलं असेल मी कुठल्या जागा म्हणतोय. गुहागर असेल किंवा कणकवली जागा असतील, या सगळ्या जागांचा आत्ता दोलायमान परिस्थिती किंवा त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला पडताना दिसतंय. ही गोष्ट खरी आहे की जिथे शिवसेनेचं पण कोकणात चांगलं प्रभुत्व, काँग्रेसचं पण नारायण राणेंनी पण यावेळी खूप जोर लावलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला अचानक 288 लढण्याची पाळी आली. त्यामुळे जे कोकणाकडे अधिक लक्ष द्यायच्यासाठी आमच्याकडे तेवढं वेळ मिळाला नाही. पण म्हणून जी शेवटची आमची जी स्ट्रॅटेजी आहे त्यात आम्ही एकंदर 5 ते 7 जागांवर कॉन्सन्ट्रेशन करतोय आणि त्या 5-6 जागा जिंकण्याच्या दृष्टीने तिथे कॉन्सन्ट्रेशन चालू आहे. हे पाहून मला असं वाटतं की आपण जे 3 सांगितले आहेत ते 3 वरून आम्ही कोकणात 5 वर निश्चितपणे जाणार. किरीट सोमय्या तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोकणामध्ये राहुल गांधी यांची महाडला सभा झालेली आहे कदाचित त्यांच्या जागांमध्ये 1-2 जागांचा फरक पडू शकतो. ही खरी गोष्ट आहे की काँग्रेसला पण त्याच्यामुळे थोडा सपोर्ट मिळणार आहे. पण त्याचबरोबर काँग्रेस विरोधी हे भारतीय जनता पक्षाचा नंबर 1 झालाय. भाजपचं सरकार येणार आहे म्हणून शेवटच्या क्षणी जे अनिर्णायक मत आमच्या बाजूनी येणार आणि आम्ही कोकणात 5 ते 7 वर जाणार. कोकणात 5 ते 7 वर जाणार. या नंतरच्या भागामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राची स्थिती पाहणार आहोत. आपण विभागवार कोणाला किती जागा मिळणार हे पाहतोय. कार्यक्रमातले सर्व सहभागी तज्ञ मंडळी नेते हा शब्द या प्रचाराच्या रणधुमाळीत सगळ्यांच्या तोंडात बसलेला आहे. हे तज्ञ हे आकडे कसे आले आणि कोणकोणत्या जागा असू शकतात याचं विस्ताराने विश्लेषण करतायत. विजय चोरमारे देखील पश्चिम महाराष्ट्राचे अभ्यासक विशेषतः आपल्या बरोबर आहेत. एका ब्रेक नंतर आपण पश्चिम महाराष्ट्राची स्थिती पाहणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा G24 तास. आपण पाहताय ओपिनियन पोल फेज 3. ओपिनियन पोल पार्ट 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणाला किती जागा मिळणार त्याचे अंदाज. ओपिनियन पोल 3 मध्ये काय आले आहेत. भारतीय जनता पक्ष ज्यांना 11 जागा मागच्या वेळी होत्या, 11 जागांवरून तब्बल 20 जागांवर. शिवसेना 11. काँग्रेस ज्यांना 2009 साली 14 जागा होत्या ते 13 जागांवर. तर राष्ट्रवादी काँग्रेस 21 जागा, मनसे 2, इतर 3 जागा. तुलनात्मक जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल ओपिनियन पोल 1, 2 आणि 3 वर भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा 22 जागा प्रोजेक्ट झाल्या होत्या त्या आता 20 वर स्थिरावताना दिसत आहेत. शिवसेना 15 वरून 11 वर, काँग्रेस 18 वरून 13 वर 5 जागांचं नुकसान होताना दिसतंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा पहिल्यांदा त्यांना मिळणार असं दिसत होतं, त्या 21 जागांवर फरक. आणि हा फरक का झाला हे विजय चोरमारेने आम्ही आपल्याला समजावून सांगणार आहोत. मनसे 1, 2 जागा आणि इतर 5 वरून 3 जागांवर. याचबरोबर आपण उत्तर महाराष्ट्राचं चित्र काय तेही एकदा पाहूया. उत्तर महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळतील. भारतीय जनता पक्ष 9, शिवसेना 5, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 7, मनसे 1, इतर 2. जर तुलना करायची झाली तर पुन्हा एकदा ऐका. भाजप 9, शिवसेना 5, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 7, मनसे 1 आणि इतर 2. म्हणजे भारतीय जनता पक्ष 11 वरून 9 वर जाताना दिसतोय. शिवसेना 7 वरून 5 वर, काँग्रेस 8 वरून 11 वर, राष्ट्रवादी काँग्रेस 5 वरून 7 वर, मनसे 1 वर स्थिरावताना दिसतंय. तर इतरांची संख्या 2 वरून घटताना दिसतेय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या जागा वाढताना दिसत आहेत. आपल्या बरोबर विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, काय सांगाल तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून असं मानलं जातं की पश्चिम महाराष्ट्र हा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते इथं आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची निश्चित अशी वोट बँक कुठं नसली तरी खूप अनेक मतदारसंघात पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते आहेत आणि स्वतःच्या मतदारसंघाबरोबर जिल्ह्यातल्या किंवा परिसरातल्या आणखी एखाद्या दुसऱ्या मतदारसंघावर प्रभाव टाकण्याइतकी तिथलं चित्र बदलण्यासाठी मदत करण्याइतकी एवढी क्षमता इथल्या नेत्यांच्याकडे असते। आणि निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सगळीकडून प्रचाराचा गदार उडाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा इकडं प्रचाराचा जोर लावलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की थोड्या प्रमाणात हे चित्र सुधारलेलं आपल्याला दिसते। पुन्हा दुसरं महत्त्वाचं असं म्हणजे चौरंगी पंचरंगी निवडणुका होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी लढत जी आहे ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी अशी महत्त्वाच्या ठिकाणी लढत आहे। शिवसेना भारतीय जनता पक्षाकडे असलेले अनेक उमेदवार सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले असेच आहेत। असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले जिथं बलस्थान आहेत, आपले जिथं मोठे नेते आहेत तिथं पूर्ण क्षमतेनं ताकद लावणं ही त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरली आहे आणि त्यामुळं आपले जिथं ताकद आहे, आपलं प्रभाव क्षेत्र आहे तिथं अखेरच्या टप्प्यात सगळ्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळं इथलं चित्र सुरुवातच्या ह्याच्यात सुधारताना मला दिसतंय। आपण पाहताय आपल्याबरोबर अंकुश काकडे आहेत। अंकुश काकडे, राष्ट्रवादीसाठी पश्चिम महाराष्ट्र हा अत्यंत महत्त्वाचा बालेकिल्ला मानला जातो। त्या ठिकाणी शरद पवार असतील, अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, त्यांनी जवळपास 25 आणि मला वाटतं सुप्रिया त्यांच्या मला जी शेवटपर्यंत माहिती मिळाली त्यात 17 ते 18 सभा अक्षरशः छोट्या छोट्या तालुका गावांपर्यंत जाऊन त्यांनी भाषणं केली होती। त्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी होताना दिसतोय, काय सांगाल? निरगुडकरजी, गेल्या वेळेला ज्यावेळेला आपला सेकंड फेजचा निकाल लागला त्यावेळेला सुदैवाने पवारसाहेबांची आणि माझी पुण्यामध्ये भेट झाली आणि पुण्यामध्ये त्यावेळेला जवळपास आम्हाला 15 जागांचा फटका त्या ठिकाणी दाखवला होता। अर्थात त्यावेळेला पुढचे काही दिवस प्रचारामध्ये नव्हते मिळालेले। पवारसाहेबांनी प्रत्येक जागेवरती चर्चा केल्यानंतर आम्ही साहेबांनी सांगितलं की आपल्या सध्या 24 जागा आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये कदाचित एखाद दुसरी जागा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढू शकते, इतका आत्मविश्वास पवारसाहेबांचा त्यावेळेला होता आणि त्याचं प्रत्यंतर थोडंसं आत्ता या थर्ड फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। आम्ही 9 वरून 21 वरती गेलेलो आहोत। आजचा आणि उद्याचा दिवस आमच्या हातामध्ये आहे। आता पवारसाहेब काही उद्या 5-6 वाजेपर्यंत काही ठिकाणी सभांना जाणार आहेत। अजितदादा देखील पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की हा ट्रेंड असाच राहू शकेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो आमचा पारंपरिक गड आहे राष्ट्रवादीचा तो आम्ही निश्चितच राखू शकू। आपल्याबरोबर सतीश देसाई आहेत। सतीश देसाई, दस्तूरखुद्द माजी मुख्यमंत्री ज्या पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला जोरदार आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु फार आपल्याला फायदा होताना दिसत नाहीये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः। काय सांगाल तुम्ही? उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला थोडासा फायदा होताना दिसतोय, परंतु मुख्यमंत्री हा सुद्धा एक अत्यंत बोला नाही, मी तेच म्हणतोय की उत्तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण दाखवलं तर 8 वरून काँग्रेसला 11चा एकदम 2 दिवसामध्ये फरक झालेला दिसतोय। प्रत्येक ठिकाणी 2-3 दिवसाच्या फरकाने असा फरक हा थोडाफार होताना दिसतोय। मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री स्वतः कराडमधून उभे आहेत, ते त्यांच्या मतदारसंघात ते निवडून येतीलच, पण त्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळे दिग्गज नेते त्याच्यामध्ये विशेषतः पवारसाहेब आणि संबंध त्यांचे सगळे त्या ठिकाणी दृढाचार्य त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला जास्त जागा मिळणं काँग्रेसपेक्षा हे गृहीत आहे, पण तरीसुद्धा काँग्रेसच्या या पुढच्या 2-3 दिवसामध्ये हा फरक भरून काढून काँग्रेस सुद्धा राष्ट्रवादीच्या बरोबर येण्याचा आटोकाट प्रयत्न या 2-3 दिवसात करताय। आपल्या ह्या एक्झिट पोलच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा हिंट मिळते आहे की कुठं आपण अधिक जोर द्यायला पाहिजे, कुठं अधिक आपण प्रयत्न केले पाहिजेत। 2-3 दिवसात तेही प्रयत्न आपल्याला दिसतील। किरीट सोमय्या, पश्चिम महाराष्ट्रात शेवटी एक प्रकारे भगदाड पाडण्यात तुम्हाला यश मिळालेलं दिसतंय, याच्याबद्दल तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची का आयात नेत्यांमुळेच तुम्हाला यश मिळतंय अशी मल्लिनाथी करायची असा प्रश्न माझ्यासमोर आहे, तुम्हीच हा प्रश्न सोडवा। असं आहे की महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं आहे, चांगलं सरकार हवं आहे, बदल हवा आहे, म्हणून आपण म्हणतात तसे काही पक्षातले इतर पक्षातले काही लोक आम्ही घेतली आहे। अचानक युती तुटल्यामुळे ही अवस्था झाली।
परंतु शेवटी हा जो यश आहे तो मिनी मोदी सरकारची जी संकल्पना मांडली त्याला यश आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराची लोकांवर झालेली असर दिसते. एका बाजूला एनसीपीच्या जागा वाटतात किंवा रिझनेबल दिसतात आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला जागा दाखवू शकते. म्हणून तिथे यश आणि विजय. मी आपल्याला सांगतो आम्ही पश्चिम महाराष्ट्रात 25च्या पलीकडे जाणार. किरीट भाई ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा तुम्हाला विसंगती लक्षात आणून देतो. पश्चिम महाराष्ट्रात आयात केलेल्या नेत्यांचा जसा तुम्हाला फायदा होताना दिसतोय तसा तितक्याच प्रमाणात आयात केलेल्या नेत्यांचा फायदा तुम्हाला उत्तर महाराष्ट्रात होताना दिसत नाहीये. उलट 11 वरून तुम्ही 9 वर पोहोचताय. भारतीय जनता पक्षाला जरी 2009 पेक्षा तिकडे आता जास्त जागा मिळताना दिसत आहेत तरी सुद्धा ओपिनियन पोल 11 वरून 9 वर खाली घसरलेला दिसतोय. काय सांगाल? नाही, ही गोष्ट खरी आहे की आयात निर्यातची गोष्ट नाही आहे, पण काही ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते आणि आक्रमकता हे लोकांकडे पुढे नेण्यात काही ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलो. तर काही ठिकाणी कदाचित आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव किंवा अतिविश्वास हे दोन्ही प्रकारची स्थिती झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी निश्चितपणे तेवढं यश मिळत नाहीये. 2 दिवसात सुधारण्याचा प्रयत्न करणार. 2 दिवसात सुधारण्याचा प्रयत्न कराल, पण तुमचा जो हुकमी एकता आहे त्या नरेंद्र मोदींच्या सभा मात्र आता त्या एरियात नाहीयेत एवढं मात्र नक्की आहे. ब्रेकची वेळ झाली आणि ब्रेक नंतर विदर्भ आणि मराठवाड्याची स्थिती आपण पाहणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय ओपिनियन पोल पार्ट 3. ओपिनियन पोल पार्ट 3 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय विदर्भामध्ये कोणाला किती जागा मिळत आहेत याचे काही प्रोजेक्शन चालले आहेत ती पाहूया. भारतीय जनता पक्ष तब्बल 31 जागा, शिवसेना 7, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 7, मनसे 1 आणि इतर 5. मनसे 1 आणि इतर 5. आपण तुलनात्मक दृष्ट्या जर पाहिलं तर पहिल्या ओपिनियन पोल मध्ये भारतीय जनता पक्ष 19 वरून आता तब्बल 31 वर, शिवसेनेला 13 वरून 7 जागांचं नुकसान आपल्याला होताना दिसतंय. काँग्रेसच्या 5 जागा कमी होतील असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात येतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही एका जागेचं विदर्भामध्ये नुकसान होताना दिसतंय. तर मनसे हे 1 वर कायम आहे आणि इतरांची संख्या सुद्धा 5 वर कायम आपल्याला होताना दिसतेय. आपण मराठवाड्यात कोणाला किती जागा मिळत आहेत त्याचं काही अंदाज बांधले ते पाहूया. भारतीय जनता पक्ष तब्बल 24 जागा, शिवसेना 2, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 1, मनसे 0 आणि इतर 1. आपण जर तुलनात्मक पाहिलं तर भाजप 14 वरून 24 वर, शिवसेना 10 वरून 2 वर, काँग्रेस 12 वरून 18 वर, राष्ट्रवादी 6 वरून 1 वर आणि मनसे आपण पाहिलं असेल तर इतर. आपण हे जर सगळं चित्र पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तब्बल 14 वरून 24 जागा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतोय. ही जी त्यांची वाढ आहे ती नेमकी कशामुळे आहे? अभय देशपांडे. विदर्भामध्ये मागच्याही वेळेस भाजपाला जवळपास 19 जागा होत्या. विदर्भाचं सांगतोय की विदर्भात 19 वरून ते वाढणं त्यांना तिथे जास्त सगळ्यात आता सोपा भाजपाच्या दृष्टीने मला वाटतं की किल्ला आहे तो विदर्भाचा आहे. त्याच्यामुळे तिथे वाढणं स्वाभाविक आहे. पण मराठवाड्यातलं जे चित्र दाखवलं तुम्ही ते अतिशय मला वाटतं धक्कादायक आहे. मराठवाड्यामध्ये भाजपला मागच्या वेळेस फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. त्याच्यावरनं डायरेक्ट मला वाटतं की आता एवढं 24 जागा म्हणजे 22 जागांचा गेन. आणि मराठवाड्यामध्ये शिवसेना एवढी कमकुवत नाही आहे. शिवसेना नामांतराच्या आंदोलनापासून जो ज्याला गंगथडीचा भाग म्हणतात आपण की औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली हा जो पट्टा आहे पूर्ण या पट्ट्यामध्ये शिवसेना खूप प्रबळ आहे. परंतु तिथे जर असा एवढा मोठा स्विंग येणार असेल मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये त्यांच्या बालेकिल्ल्यात मॅक्झिमम ते जागा घेणार असतील तर मला वाटतं की मग बाकीच्या ठिकाणचे आकडे सुद्धा वाढू शकतील. जर स्विंग येणार असेल तर तो फक्त एका भागापुरताच मर्यादित असेल आणि दुसऱ्या भागाला त्याचा स्पर्शही होणार नाही असं होणार नाही. जर मराठवाड्यात त्याचं एक कारण असं असू शकेल का की मराठवाड्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर निधनानंतरची आलेली एक लहर
त्यानंतरच्या झालेल्या मोदींच्या सभा, विदर्भामधल्या मोदींच्या सभा, याचा एक इम्पॅक्ट किंवा आत्तापर्यंत जे यश भारतीय जनता पक्ष असेल आणि शिवसेना असेल त्यांना मराठवाडा आणि विदर्भानं जे भरभरून यश दिलं होतं ते त्यांच्या कॉम्बिनेशनला, त्यांच्या एकत्र येण्याचं मत होतं. आता फुटल्यानंतर मतदार सैरभैर झालाय आणि त्याच्यामुळे हे चित्र कदाचित आपल्या समोर येते. आपल्याबरोबर किरीट सोमय्या आहेत. किरीट सोमय्या, तुमची परिस्थिती दोन्ही ठिकाणी वाढताना दिसते, काय सांगाल? विदर्भ हा गड आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि विदर्भात भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रीय स्वयंसेवक गडकरी असो किंवा आमचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, ह्या सगळ्यांच्यामुळे विदर्भात आणखीन पुढे जाणार. विदर्भात यश अपेक्षित आहेत. मराठवाड्यात यश जो वाढता विजयचा जो रेशिओ आहे, मला असं वाटतं की हे चांगली गोष्ट आहे, सुखद गोष्ट आहे. त्यात मुंडेंचा जो त्याग, संघर्ष आणि त्यानंतर पंकजा मुंडेंचं नेतृत्व पुढे आपल्या खांद्यावर घेऊन जी संघर्ष यात्रा म्हणू, ठिकठिकाणी जाणं म्हणू, आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं स्थान हे भाजप घेत आहे. शिवसेना मनसे ते जिंकू शकते. भाजप पर्यायी सरकार भाजप देऊ शकते किंवा मिनी मोदी सरकार भाजप देऊ शकते. त्यामुळे इथे यश अधिक प्रमाणात दिसत आहे. आपल्याबरोबर सतीश देसाई आहे. सतीश देसाई, मराठवाड्यामध्ये 10 वरून 18 जागांवर तब्बल आपल्याला काँग्रेस जाताना दिसते आहे. या 8 जागा नेमक्या कोणत्या कारणामुळे मराठवाड्यात आपल्याला मिळू शकतील असं वाटतं आपल्याला? नाही, एक तर मला असं वाटतं की गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली एक लाट त्यांची जी आहे म्हणता येईल किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नक्की होऊ शकेल आणि त्या गोष्टीचा परिपाक या सगळ्या याच्यामध्ये होऊ शकेल. आपण जे शिवसेनेला 10 वरून 2 जे दाखवलं मराठवाड्यामध्ये, मला तसं होईल असं वाटत नाही. कारण त्या भागामध्ये जेव्हा गेल्यानंतर त्या काही पट्ट्यामध्ये हिंगोली आणि जालना आणि औरंगाबाद त्या परिसरामध्ये शिवसेनेचा जोर आहे हे मान्य करायलाच लागेल. त्यामुळे तोही होईल की नाही मला सांगता येत नाही. या सगळ्या 2-3 दिवसाच्या टप्प्यातनं 30 जागांच्या वरती 3452 लोकांच्या सॅम्पल सर्वेवरती आधारित असा हा सगळा सर्वे आहे. मला असं वाटतं की या पुढच्या 3 दिवसामध्ये या सर्वेमध्ये गुणात्मक दृष्ट्या, संख्यात्मक दृष्ट्या बदल मोठ्या प्रमाणात सुद्धा व्हायला हरकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आपल्याबरोबर विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, यांची स्थिती ओपिनियन पोल 2 आणि 3 मध्ये झपाट्याने बदलताना दिसते. एक प्रकारे प्रचाराचा परिणाम मतदारांवर होताना दिसतोय. बरोबर आहे. प्रचाराचा परिणाम मतदारांच्यावर होतच असतो. मग तो सकारात्मक होतो किंवा नकारात्मक होतो, दोन्ही बाजूनी मतदानाचा परिणाम होत असतो. खरं तर इथं आता विदर्भ आणि मराठवाड्यात आपण चित्र बघतोय तर सगळ्यांनी म्हटलं की मराठवाड्यातलं चित्र हे खूपच आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. कारण इथं ज्या पद्धतीने शिवसेनेला धक्का बसला आहे आणि भारतीय जनता पक्ष ज्यापणे वाढलेला आहे, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरची सहानुभूती गृहीत धरली तरी सुद्धा हे मराठवाड्यातलं चित्र थोडंसं पटायला म्हणजे सहज पटण्याजोगं नाही. याउलट विदर्भात जर यापेक्षा अधिक बीजेपी वाढली असती तरी सुद्धा समजू शकलं असतं. पण मला वाटतं इथं ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होती बीजेपी आणखी ती वाढलेली नाही. त्याचं कारण गेल्या 2 दिवसातला विदर्भातला जो भारतीय जनता पक्ष शिवसेने जाहीरनामा आला, त्यात भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा घेतलेला नाही. त्यामुळं अपेक्षित वाढ विदर्भात मिळालेली नाही. कारण विदर्भ सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचं टार्गेट विदर्भ हे होतं आणि तिथल्या 62 मध्ये त्यांच्या म्हणजे ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशाचं गणित ते मांडत होते 50+, त्याच पद्धतीने इथं 40+, 50+ मारत होते आणि विदर्भात त्या तुलनेत यश मिळालं नाही. पण मराठवाड्यातलं एक खूपच धक्कादायक असं चित्र एकूण दिसतंय. आपल्याबरोबर प्रकाश बाळ जोशी आहेत. प्रकाश बाळ जोशी, या संपूर्ण ओपिनियन पोल नंतर आपल्याला काय दिसतंय? प्रत्येक वेळेला परिस्थिती ओपिनियन पोल 1, 2 आणि 3 मध्ये अत्यंत वेगाने बदलताना दिसते. याचं कारण असं आहे की मोदींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रचार केला, अतिशय आक्रमक पद्धतीने,
आणि त्याचबरोबर शिवसेनेने सुद्धा आक्रमक प्रचार केला. असं करत असताना मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी राजकीय वैचारिक बैठक आहे की जी लोकसभेच्या वेळी होती, मतदारांचं जे मत होतं, तो बेसिक त्यांचं मत जे आहे त्याच्यात फारसा फरक झालेला दिसत नाही. म्हणजे आपल्याला जसं वाटत होतं की लोकसभेनंतर विधानसभेत ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस वातावरण बदललेलं असेल आणि त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल. परंतु आपले जर हे आपण सर्वेचे जे काही आपण आपल्या आकड्याचा आज आमच्यापुढे मांडलेत त्याच्यावरून तरी असं दिसतंय की त्या मतदान करायच्या पद्धतीमध्ये मतदारांनी कुठलाही फरक फारसा केलेला नाही आहे. उलट परत लोकसभेत ज्या पद्धतीने मतदान केलं त्याच बाजूने वाटचाल चालू आहे असं वाटतं. प्रेक्षको, या संपूर्ण ओपिनियन पोल करताना काही अत्यंत महत्त्वाच्या अडचणी होत्या. काही जागा या अत्यंत कमी मार्जिननी राजकीय पक्ष जिंकणार आहेत, ज्याचा अंदाज आत्ता या क्षणाला लावताना खूप जिकिरीची मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिकल मॉडेल्स डेव्हलप करावी लागतात. अनेक सोशल सायंटिस्ट, पॉलिटिकल सायंटिस्ट याच्यावर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आमच्याबरोबर काम करतायत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे पंचरंगी लढती होत आहेत आणि जवळपास 30 ते 40 जागा आत्तासुद्धा अशा आहेत की ज्या जागांवर खूप थोड्या फरकानं उमेदवार हरणार आहेत किंवा जिंकणार आहेत. विशेषतः मराठवाड्यामध्ये मनसेच्या 2 ते 3 जागा मला आत्ता अशा दिसत आहेत की ज्या ठिकाणी अत्यंत कमी मार्जिननी मनसे हरताना दिसत आहे. तर मुंबईमधल्या 3 जागांवर तसेच ते हरताना दिसत आहेत. मराठवाड्यातल्या तब्बल 4 जागांवर आपल्याला मी जे आत्ता सर्वे पाहिला त्याच्यानुसार आणखीन विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की जवळपास 4 जागांवर शिवसेना अशा ठिकाणी आहे की जिकडे अत्यंत कमी मार्जिननी त्यांचा ते मागे पडताना दिसत आहेत. या येत्या काळात जर मतदानाचं पर्सेंटेज मराठवाड्यात नेहमीच महाराष्ट्रात सर्वात जास्त असतं, ते जर तसं वाढलेलं दिसलं तर कदाचित चित्र आणखीन वेगळं असू शकतं. यानंतरच्या काळामध्ये मतदान वाढवणं, प्रत्येक पक्षाने आपापला मतदार बाहेर काढणं, मतदारांमध्ये जागृती निर्माण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तसं झालं तर ह्या आकड्यांमध्ये थोडाफार फरक नक्की पडू शकतो, परंतु द बिग पिक्चर रिमेन्स द सेम आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असेल. परंतु आत्ताची स्थिती त्यांना पूर्ण बहुमत मिळेल अशा स्वरूपाची नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणाची भाकरी करपू न देण्यासाठी निवडणुकीनंतर अंकगणिताच्या आधारे फिरवावी लागणार आहे. या कार्यक्रमात तुर्तास इतकंच. एक्झिट पोल 15 ऑक्टोबरला संध्याकाळी मी आपल्या समोर घेऊन येईन, तेव्हा हे सगळे मान्यवर माझ्या बरोबर असतील. तुर्तास या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.